तर पाहिलं तर हा असा आमची कठीण मार्ग आहे, थोडासा ह्या कठीण मार्ग चाललेलो आहे. नर्मदा मैया इकडून धो धो वाहते. या ठिकाणी जर आपण पाहत असेल तर मैया धो वाहते आणि या ठिकाणी आम्ही असा चाललेलो आहे एकदम किनाऱ्याने, एकदम किनारा म्हणजे असा. आणि असा एक मस्त एकदम या ठिकाणी जे दगड पाहिला ना, असा असा दगड आहे, असे दगडी चिटकून कडक असे. आणि या मार्गाने आपल्याला जायचे, बघूया आता. असा एक आपला की मैयाचा बरोबर आणि हा आमचा जाण्याचा एकदम किनारा चिटकून आहे बघा. आणि किती नर्मदे यार, पा किती सुंदर. हे बघा, पाण्यात काठी टिकू नको. आणि हा थोडा कठीण मार्ग आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर हे बघा, सुंदर अशा मार्गाने चाललेत. आणि कठीण पण आहे, पहिली बात वरून आहे का, कठीण पण आहे. आणि खरोखर हे सर्व बघा, हे परिक्रमा मशीनचं आहे ना, असं एक काम आहे. थोडंसं चाललेत आपले एकदम किनारा पकडून. आणि वरून काय चालले ते कसे चालले, थोडे वर जंगलात जायचं ते दिलं सोडून. उतरणार बरोबर. बघा असे चाललेत. ॲक्च्युली वरूनच जायला पाहिजे होतं. बघूया, चल नर्मदे यार. नको चल, पुढून वयावर चढवत होतो का, बरोबर चढते. हे बघा, इथे पाय टेकवायचा का, भरपूर कठीण आहे. कारण पाण्यात मैयाच्या ह्याच्यात पण पाय गेला नाही पाहिजे पाण्यात, तेवढंसुद्धा आम्हाला सांभाळायचं आहे. कारण भरपूर असं सांभाळायचं या ठिकाणी जर पाहिलं तर. बघ हे, आणि हा आमचा असा जाण्याचा मार्ग थोडा कठीणच आहे. आणि खरोखर कठीण आहे. तरीसुद्धा या ठिकाणी आहे ना 75, 70, 80 वयाचे आहे ना चालतात या ठिकाणावरून. कारण मार्गच तसं आहे. पहा ना किती चिटकून येते मैयाच्या जेल. आणि त्या जेलला एवढं चिटकून चालायचं. तिथे बघा नर्मदे यार. आणि हा असा मार्ग आहे बघा. त्या अशा मार्गावरती आलो आहे. असा मार्ग आहे आणि अशा मार्गावरती चाललो आहे आम्ही. आणि ह्या ठिकाणावरून चाललो आहे. हे बघा तिथे बघा कसं चाललेत त्या ठिकाणी. एवढं चिटकून चाललेत बघा. हे असे काही मार्ग येतात आपल्याला का त्या ठिकाणावरून आपल्याला चालण्याचा आहे ना एक मैया चालवते. पण कसे असो मैया चालवते. आणि हाच तसे मार्ग असतात, खास मार्ग असतात मैया त्या ठिकाणी चालवते. असे मार्ग असतात आणि भरपूर प्रमाणात असे मार्ग. ते फक्त एक ज्याला माहिती आहे तोच चालू शकतो अशा मार्गे, कुणाची कामं नाही आहेत. चलो, शोधाशोधी न करण्यापेक्षा फटाफट चालणे असा एक आपला एक संकल्प आहे. पाणी पण एवढं स्वच्छ आहे का इथे एकदम. जर मैयाचं पाणी कुठचंही घ्या, मैया तर मैयाचे कुठचंही घ्या, रत्नसागरपर्यंत मैयाचं जल. असे हिच्यातून पावसाळ्यामध्ये अशा जलधारा येत असतील अशा इथे जर पाहिलं तर. ते बघा तिकडनं काही जे परिक्रमा असते तिकडनं चाललेत त्या ठिकाणावरून चाललेत. पण त्यांना पण रस्ता सापडत नाही. त्यांचं वय 65च्या पुढेच असणार आहे. या ठिकाणी वय पण जास्त असणार तरी ते शोधतात. आणि एकदम कठाड्यावरती आहे ना, त्याच्यामुळे थोडी भीती वाटते. हे पण बाबा कसे चाललेत बघा या ठिकाणी. असा रस्ता आहे, असं जल आहे, मैया आहे. आणि आम्ही अशाच परिक्रमा, असा आमचा मार्ग आहे. हे असे चालले.
नर्मदे. अजूनही तुम्हाला काही प्रकार असे हा प्रकार दाखवतो, हे जाण्याचा मार्ग सांगतो. इथून मैया कशी चाललेली. वाव, नर्मदे. यार इथून वर चढायचे बघा. नर्मदे यार, हा तर खरा परिक्रमा मार्ग. याला म्हणतात परिक्रमा. आव. आणि हा परिक्रमा मार्ग आहे आणि ही परिक्रमा किनारा मार्ग. ही आपण पाहू शकता, अशी परिक्रमा असते किनारा. आणि यार हे बघा, असा आहे आमचा हा परिक्रमा मार्ग. जो मंडला मार्ग येतो ना, त्यालाच हे आनंद आणि आनंदाचं रूप आणि आनंदामध्ये चालतो आणि असे कठीण मार्गामधून परिक्रमा करायला शिकतो. हे असा एक आमचा हा मंडला मार्ग. आणि आम्ही अशा कठीण मार्ग यातून चाललेलो आहे. आणि अशाच यालाच ही परिक्रमा म्हणतात. आणि काही म्हणतात परिक्रमा जो गाडीनी जो करतो, जो हवेनी करतो, ती काय परिक्रमा नसते. ती रोड परिक्रमा आणि गाडी परिक्रमा असते. आणि ही खरी आहे आमची नर्मदा मैयाची परिक्रमा. हार यही तो है परिक्रमा. यही तो है परिक्रमा. हे बघा कोवाची झाडे. कोवा. या कठीण मार्गातून जायचे आम्हाला. अशा असे अवघड असा हा किनारा मार्ग. याचं नावच आहे अवघड असा किनारा मार्ग. आणि हा आपल्याला किनारा मार्ग अवघड भेटतो असा हा किनारा मार्ग चगदई या ठिकाणी जाण्यासाठी. नर्मदे यार. हे असा आमचा कठीण मार्ग, नर्मदा परिक्रमा मार्ग. असा आहे आमचा नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी. या बघा, सबसे कठीण अशा परिक्रमा मार्ग. आणि ह्या मार्गे आपण चाललोय. सगळ्यात कठीण आहे हा मार्ग. जर पाहिला तर आपण बघाल तर फसाल असा हा परिक्रमा मार्ग आहे. बघू शकता आपण. हे बघा, यही तो है नर्मदा परिक्रमा मार्ग. वहाँ से अपन निकलते हैं ना जबलपुर से, तो मना कर देते हैं मंडला मार्ग से जाने की. अरे बघा, किती कठीण अशा नर्मदा परिक्रमा मार्ग. हा जो मार्ग आहे ना, हा खरोखर आहे ना कठीण मार्ग आहे. आपण म्हणतो ना कठीण मार्ग, हाच असा कठीण मार्ग. हे बघा, नर्मदे यार, नर्मदे यार. बघा, हे कठीण मार्गावरून आमचा एकदम कसा मार्ग आहे. असा डोंगर आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर अरे बापरे बापरे बापरे. मैया आता तरी दर्शन देना. हे बघा, पायी असा टाकायला लागतोय. हाँ, ऊपर जाने का. ऐसा मार्ग है. खरी परिक्रमा वाशी आहे ही. खरी परिक्रमा वाशी ग मैया. हा, काय कुठे एडे चल. हा, मैया तुला थोडी तुझी परिक्रमा पूर्ण करणार मैया. मी पण इथून वर चढायचा प्रयत्न करतो आणि जातोच. हे बघा,
हे असे कप्पे बनवलेत आपण, जसे एक हे नाही का पण कठडा करतो का, हा हे बघा हे असे, अरे बापरे, हे बघा हे आपण पाहू शकता. या ठिकाणावरून आम्ही चाललेलो आहे. हा कसा कठीण रस्ता आहे आणि कठीण मार्ग, ही परिक्रमा आहे, संपूर्ण कठीण मार्ग. आपण जर पाहिलं तर हा कठीण मार्ग, हे बघा नर्मदे यार, यही तो आहे कठीण मार्ग. आणि ह्या मार्गातून आलोय बघा, वर पहाडी बघा, आणि या पहाडी नर्मदा मैया या ठिकाणी आपल्याला दर्शन देत चाललेले आहे. सारखं सारखं दर्शन देते. आणि नर्मदा मैयाचा हा कठीण मार्ग आमच्याकडून पार होत आहे. सर्व परिक्रमावासी या ठिकाणी जर पाहिले तर 70-80 वयाचे सुद्धा परिक्रमावासी आहेत आणि असे मार्ग पार करतात. कठीण मार्ग, एवढा मार्ग कठीण आहे, जबरदस्त. हे बघा हा नर्मदा परिक्रमा मार्ग, हा असा कठीण मार्ग. हा बघा इथे खाली डायरेक्ट नर्मदा मैयाचं जल आहे आणि वरून आपल्याला जायचं या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी, आणि ही मैया नर्मदा मैया त्या ठिकाणी शेतकरी आपले आणि कमर दोनों काठी हो रही हे बघा, बरोबर आहे. चप्पल हेरू नको मैं. अरे हिट या चप्पल ही नहीं हिट रही. लेकिन मोबाइल मत छोड़ो. दोनों पकड़ो, मोबाइल नहीं छूटेगा बस. रुकना बाबू, ये अभी मुझे मोड़ने देना थोड़ा. मोड़ मोड़ मोड़, अभी बराबर जाएगा ऊपर. खंबा बराबर कर, यहाँ से गिरे. अरे बापरे, मला या सध्या आज जावं लागतं ते सोडून. खालून जमत होत आहे ना, नहीं जमत. आओ आराम से बाबू जी, आराम से. उठ, लठिया लगाओ तुम्हारी पीछे से उनके. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बस घबराना मत बिल्कुल भी, आराम से. अभी आराम से आएगा. चढ़ गया ना ऊपर. 1 मिनिट थांब ना, त्यांना जाऊ दे ना, पूर्ण पार करू दे ना. त्यांचं चाललंय आणि तू त्याच्या पांठी जा त्यांच्या. गड़बड़ नका करू. चलो जाए. नर्मदे हर.